आपल्याला ओळ्यावरचं बुरशीनाशक दे ना. पर पंपाला 3 काडीपेटीच खोक घ्यायची. एवढं मारून दे. रिझल्ट कसा आहे त्याचा? एक नंबर 100%. दुसऱ्या दिवशी लगेच तुला रोप एकदम टवटवीत दिसलं. नमस्कार मंडळी, आजच्या लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सकाळीच गाडी येऊन उभी होती कारण आपल्या बाबांच्या घराची उद्या वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. त्या निमित्ताने बाजार करायला कनाशीला जायचंय आणि आम्ही पहिले या दुकानात आलो कारण आपल्याला इथून एक फ्रेम घ्यायची होती. मग सगळ्यांनी मिळून सप्तशृंगी मातेचा फोटो चॉईस केला. तुम्हाला आवडला का मंडळी? लाईक नक्की करा. मग त्यानंतर सगळ्यांचा बाजार झाला आणि गाडी लोड करून घरी पोहोचलो. मग आपण लगेच कृषीच्या दुकानात आलो. आपल्याला ओळ्यावरचं बुरशीनाशक दे ना. किती पंपाचे? 2 पंपाचं. पर पंपाला 3 काडीपेटीच खोक घ्यायचे. हे 3 काडीपेटीचे रोको पावडर घ्यायची. पंपाला स्टिकर 10 मिली घ्यायची. युमिक एक पंपाला 1 पुडी घ्यायची. रिझल्ट कसा आहे त्याचा? एक नंबर 100%. दुसऱ्या दिवशी लगेच तुला रोप एकदम टवटवीत दिसलं. मग 570 रुपयाचं बिल फाडून पैसे जमा केले. सगळे औषधे एका पिशवीत भरले आणि संदीप भाऊ सोबत फवारा घेऊन शेतात आलो आणि लगेच लखनने सांगितल्याप्रमाणे औषधांची मोजमाप करून पाण्याने पंप भरून घेतला आणि कांद्याच्या रोपावर फवारणी चालू आहे. तोपर्यंत तुम्ही आपला प्रश्न ऐकून घ्या. या पट्टीमध्ये संदीप भाऊने आणि मी कांद्याचं बियाणं कधी टाकलं होतं, तारीख व वार हे दोघं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचं 100 रुपयाचं बक्षीस मिळवा. चला मग भेटूया उद्याच्या लॉगमध्ये मंडळी. बाय बाय.